रायगढ़ के पेन तालुका के दुर्शेत गांव के ग्रामीणों ने ओवरलोड यातायात के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। ओवरलोड यातायात नागरिकों के जीवन के लिए खतरा बन गया है, जिसे ग्रामीण आक्रामक है। दुर्शेत में ओवरलोड यातायात सिरदर्द बना हुआ है। स्थानीय लोगों में इसे लेकर भय का माहौल है। प्रशासन से कई बार यातायात बंद कराने की मांग की गई, लेकिन अभी तक इसे लेकर कोई ठोस कदम नहीं उठाए गए। आखिरकार ग्रामीणों ने सड़क जाम करने का फैसला किया। पूरा गाँव इस विरोध प्रदर्शन में शामिल हुआ। बड़ी संख्या में पुलिस और प्रशासन भी मौके पर मौजूद रहा। ओवरलोड यातायात के कारण गांव में कई दुर्घटनाएं भी हुई है। गांव के बगल में स्थित सांकशी किले के पास बड़े पैमाने पर खुदाई की जा रही है। यहां से निकाले गए पत्थरों को दूरदराज गांव के ही रास्ते में भेजा जाता है, जिससे गांव में सड़कों और यातायात की स्थिति काफी खराब है। जिससे गुस्साए ग्रामीणों ने आज रास्ता रोको आंदोलन का सहारा लेकर अपनी मांगे प्रशासन के सामने रखी। माझं नाव उदय गावड, मी दुर्शेत ग्रामस्थ आहे। आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेन तालुक्यामध्ये जिथं सांक्षी किल्ला आहे, त्या सांक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी, मुरुमखानी, क्रशर प्लांट आहेत। त्या प्लांटमुळे ह्या आमच्या दुर्शेत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते। जवळजवळ दिवसाला 400 ते 500 डंपरांची इथं वाहतूक होते। त्याच्यामुळे उडणारी धूळ, होणारा चिखल यामुळे आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। याच्यामध्ये आमचे शाळकरी मुलं असतील, भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील, कंपनीमध्ये कामाला जाणारे तरुण असतील, यांना सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होत होता। तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली, परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। त्या दरम्यान सुद्धा अनेक अपघात इथे घडत होते, अनेक बाईकचं नुकसान झालं, जीवघेणी हे झालं असतं। आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत। सगळे दुर्शेत ग्रामस्थ हा रस्ता आमचा जो आहे त्या अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा एवढीच आमची मागणी आहे। यासाठी आमचं आंदोलन आहे। श्रद्धा नरेश गावड, मी दुर्वाशीची रहिवासी आहे आणि माझे 2 मुलं आहेत, ते सुद्धा शाळेत जातात। दोन्ही मुलांना मी घेऊन जातोय शाळेत। येताना जाताना एवढा त्रास होते ना, वेळ आहे मुलांची सकाळची 7 आणि यायची दुपारी 12 वाजता। दुपारी लोक आमचे असतात, पण हाली या वर्षी 2 वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही। मी खरोशीवरनं जाते मुलांना घेऊन। माझे मिस्टर सकाळ शिपला जातात, ते रात्री येतात। दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावरनं जाते। एवढा मला त्रास होते आणि एवढ्या गाड्या चालतात। माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता वाचलाय। महेश गावड, मी दुर्शेतची रहिवासी आहे। माझे मिस्टर रिक्षावाले आहेत। ते रात्रीचे 8-9 वाजता येतात, तर या खड्ड्यातून गाडी कुठे टाकू कुठे नाही टाकू पलटी पण होण्याची शक्यता आहे। आणि मी भाजी विकण्यासाठी जातो, तर जर पाऊस पडला ना तर चिखल होतं पूर्ण, कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने। आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डंपर चालतात, जवळजवळ 500 डंपर असे चालतात। त्या डंपरातून असे चालता भीती वाटते का हे डंपर माझ्या अंगावर तर येत नाहीत का, तर हे डंपर बंद झालेच पाहिजे। आम्ही रास्ता रोको आंदोलन चालू केलेलं आहे, याच्यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे।